गुड. आजचा आपला आहे दिवस तिसरा. बरोबर आहे. आजचा आपला आहे दिवस तिसरा. आपण एका गावामध्ये आहे, सुनीलच्या घरी. लास्ट ब्लॉग मी बघितला असेल. गावाचं वातावरण सकाळ सकाळ कसं असतं दाखवतो तुम्हाला. रातकिड्यांचा आवाज तुम्हाला हा कंटिन्यू रात्रभर चालू होता. रातकिड्यांचा आवाज. रात्रीच एकदम भयानक अंधार होता. मला असं वाटत होतं की कुठे आलोय, काय काय कळत नव्हतं. सगळ्यांचे घराची कामं चालू आहेत. सगळे लोक घर बांधतात. हे बघा, हे सुनीलच्या घराचं काम चालू आहे. मस्त घर बांधलेलं आहे त्यांनी. आणि दुसरी गोष्ट, इथे हे वॉशरूम आहे आणि तिथे सगळं जंगलासारखा भाग आहे बघा. पक्ष्यांचे आवाज, कावळ्यांचे आवाज, सुंदर. याला म्हणतात गाव. आत्ता परफेक्ट गावाचा फील आहे. आपली पॅन्थर इकडे उभी आहे. खूप साथ, जबरदस्त जबरदस्त साथ दिली. आता श्रावणी पण झोपलेली आहे. श्रावणी का रात्री जेवली नाही, तशी झोपली. ठीक आहे. तर आता आपण सगळं उठल्यानंतर रेडी होऊया. हे सगळे इक्विपमेंट चार्ज करूया आपण सगळं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा प्लॅन काय आहे. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे. चला भेटू थोड्या वेळानंतर उठल्यानंतर. मला तर लगेच जाग येते. जास्त वेळ झोपायला जमत नाही आपल्याला. आंबा. कोकणामध्ये आंबे खायचा मस्तच मजाच काहीतरी वेगळी असते. एक नंबर. तयारी करायची आता आपल्याला. चला येतो. हा चल भाऊ. हे छोटू पुढे बसशील ना. पप्पा पण जातो. बस पप्पा चालले बाहेर. इथूनच चढायचं ना. अरे डायरेक्ट पाय ठेवून बसायचं. बस ना मग. आता नको जाऊ. आंबी की मग गरम होतं. घातलं का. चल येतो. दिसणार व्हिडिओ मध्ये बघ, कॅमेरा चालू आहे. अरे हो, हे बघ, हे बघ दिसत. राहिलं ना. हा बघा रोड किती सुंदर आहे. रात्री एकदम डेंजर होता, दिवसा काय वाटत नाही. सुनील साहेबांचं घर आहे बघा. चला आता आपल्याला जायचं आहे देवगड स्वामीच्या मठामध्ये. तिथून आपण सुरुवात करायची. आपल्याला कुठे कुठे जायचं. साईडला घेतलीस तू. साईडला घे. पूर्ण गावाचा फील आहे. पूर्ण गावाचा फील आहे. खेडेगाव एकदम टिपिकल खेडेगाव. त्याच्यामध्ये बंगला बांधायचा आहे का नाही. रात्रीचं तुम्ही बोलणार रस्त्यात आम्ही जातो परत घरी. गाडी स्लिप होते वेगळी. त्या आपली लोडेड गाडी आहे. आरामात.
फुल लोडेड असल्यामुळे ना गाडी स्लिप होईल चान्सेस जास्त असतात. हा सुंदर घर आहे ना, याचं पण असंच होणार आहे. हे बघ याचं पण असंच होणार नंतर. मग यांनी पण तर कौलच टाकलं. तुझा मला नाही माहिती, तुला दिला होता. मला नाही माहिती. सुनील सुनील एक मिनिट थांब थांब. फोन करून विचार रे, मोबाईल राहिला का विचार. त्या कट्ट्यावर आपण जिथे बसले होतो चेक कर पहिलं. मी तर दिला होता तुला बॅगेतून काढून. मॅडम विसरलेली आहे फोन, तर बघूया. फोन करून विचार. हाय हाय चल. शेवटी फोन बॅगेतच आहे आणि शोधाशोध. आपण आलेलो आहे देवगडच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये. ते बघा तिकडे स्वामींची प्रतिमा आहे. आणि जे जे बाहेर आल्यात आपण एक्सप्लोर करू नंतर. अगोदर आपण मठात जाऊया. पहिले पाय धुवू मग मठात जाऊया. पायऱ्या आहेत आणि इथे बघा कोणाचा फोटो आहे मला दाखव. ज्यांनी स्वामी समर्थाची भूमिका साकारली त्यांचा फोटो आहे. चला थोडा पाय धुवूया आपण इथे. थंड थंड पाणी बरं वाटलं. चला छान पैकी पायऱ्या. प्रिमाइसेस खूप चांगला आहे इकडे. पायाला चटके बसू नये म्हणून मॅट पण टाकलेत खाली. माझा लेफ्ट पाय दुखतोय ग. हे बघ राईटनी चढतोय. अँकल केअर बदलून बदलून बरं वाटतंय ना. वर आलोय आपण. मंदिराच्या बाहेर सगळ्यात पहिलं तुळशी वृंदावन आहे. झाल्यानंतर नेहमीप्रमाणे गणपती. इकडे महालक्ष्मी. मंदिराचं दर्शन करून आल्यानंतर आपण बाहेरचं प्रेमाचं एक्सप्लोर करूया. हे बघा खूप छान वाटतं बाहेरून. चला बॅक साईडला जाऊया आपण आता. या इकडे बॅक साईडला. बॅक साईडून बघा.
ॲक्च्युली रिफ्लेक्शन आहे ना इथून साईडने घे. गावात ते करा नाही पाय भाजले रे. हे बघा तुकाराम महाराज आहेत. काचेतून तुम्हाला दिसते का नाही बाजूचं पाठचं रिफ्लेक्शन पण ज्ञानेश्वर आहेत. विठ्ठल रुक्माईची प्रतिमा आहे. ज्ञानेश्वर माऊली आहेत. कालभैरव आणि काल भैरवाची प्रतिमा आहे. समोरून बघा कसं दिसते हे बघा. तर मी शूट करतो. इकडे बघा दत्त महाराजांची प्रतिमा आणि स्वामींची प्रतिमा आहे. इकडे दिसेल बघा तुम्हाला काचेच्या आतमध्ये. आणि कोण कोण मान्यवर जर व्यक्ती इथे येऊन गेलेत त्यांचे सगळे फोटोज लावले तिकडे. ठीक आहे. हा एंट्रन्स आहे देवगडच्या. आणि हे स्वामींचं मठ. हे बघा पाय खूप वाजत आहे. फायनली आपलं स्वामींचं दर्शन झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे देवगड बीच. ठीक आहे. एक 20 किलोमीटरचं अंतर आहे देवगड बीच. तो एक्सप्लोअर करूया. मग पुढे आपण जाऊया कोणकेश्वर मंदिरात. महादेवाचं मंदिर आहे. ठीक आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. मी म्हटलं आज गुरुवार पण आहे स्वामीचं दर्शन पण होईल स्वामीचा वार पण आहे. चला तर डायरेक्ट आपण भेटू देवगड बीचवर. कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. वेगळं वाटतं ना आपण काय खातो नाही तर मला गरम गरम वाफा लागतो. अच्छा मठ आपण आता पूर्ण बघितलेला आहे की खूप सुंदर मठ होता तो. आता आपण चाललो आहे देवगड बीचला. ही देवगड बीचचं अंतर आहे इथून मठापासून देवगड बीचचं अंतर आहे 20 किलोमीटरचं अंतर आहे. ओके. आज आम्ही रायडिंग जॅकेट वगैरे रायडिंग गिअर वगैरे काय घातले नाही आहे. त्यामुळे आमच्या दोघांना जो गरम गरम हवेचं जी झळ आहे ती फील होते. थोडी थंड थोडी गरम अशी. त्याच्यामुळे काहीतरी वेगळंच वाटते कारण की विदाऊट रायडिंग आम्ही कधी राईड केलीच नाही आहे. ही लोकलमध्ये आपल्याला फिरायचं आहे म्हणून जेव्हा आपले राईड पुढे चालू होईल तेव्हा आपण सगळे गिअर्स वगैरे घालू. चला आता देवगड एक्सप्लोर करू. मी खूप एक्सायटेड आहे. आता बघूया बीच कसा आहे काय आहे. नमस्कार मंडळी. फायनली आपण पोचलो आहे देवगड बीचवर. हे बघा तुम्हाला देवगड बीच खाली आपण वर आहोत. हे बघा हा बघा एक नंबर. खूप ऊन आहे. एक नंबर मस्त वाटतं एकदम मस्त. नाही मी रील्समध्ये बघितलेलं. आता लाईव्ह बघतोय आपण. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. असं मन भरतच नाही ते समुद्राला. असं वाटतं बघतच राहावं. कोकणातला स्वर्ग आहे. तेव्हा इथे झिप लाईन पण आहे. आपल्याला करायची आहे की नाही करायची आपण विचार करतोय. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. झिप लाईन कॅन्सल. कारण का ते समुद्रावरून नाहीये. आरेवारे ते समुद्रावरून आहे. आणि स्लो आहे जरा झिप लाईन कारण की स्लोप जो कमी आहे पुढे गेल्यावर. ठीक आहे. म्हणून आपण नाही करणार. बीच बघूया जरा राऊंड मारून आहे तिथे. गार्डन आहे ना. माती वसुंधराचं काहीतरी बनवलंय. खाली गार्डन आहे पण खाली जाऊया. स्वच्छ देवगड जाम संडे सुंदर देवगड. देवगड नगरपंचायत माझी वसुंधरा अभियान 4.0 राबवलेली आहे इकडे. चला आपण ते बघूया आता. हा त्याचा गेट आहे. हो दे कसला पवन चक्की आहे बघा इकडे. एक नंबर बीच आहे रे. लॉनमध्ये प्रवेश निषेध. हे जे झाडं लावली आहेत ना त्या लॉनमध्ये प्रवेश निषेध केलेला आहे. आणि बीचवर
बघा किती सुंदर वाटतं. लास्ट व्हिडिओ बघितलं होतं आपण. गार्डनिंग खूप छान आहे. तुम्हाला असं फिरून तिथून असं जायचं आहे खाली. चला एक फोटोचा पॉईंट आहे, तिथे आपण जाऊन फोटो काढूया. चल काय दमली की काय? डोळ्याचं झाकण सॉरी. चल वरती चालू आहे, वारा पण खूप आहे आणि मग तुम्हाला बघा समुद्राचा आवाज दिसेल, आवाज ऐकायला येईल. आवाज आहे खूप सुंदर असं आहे ना, म्हणजे मन नाही भरत आहे हा व्ह्यू बघून. मनच नाही भरत असं ते बघत खाली जाऊया. हे बघा गरमी लागते, ऊन लागते म्हणून कशी धरून. अरे पण गरमी अशी एकदम टोचत नाहीये, पण हवा बघा किती थंड आहे. कारण का पाऊस पडलाय ना 2 दिवसापासून. आम्हाला नाही भेटला हो पाऊस. ठीक आहे, बीच छान आहे. चला आता आपण जाऊया कुठे? विजयदुर्ग नाही, पहिला ते कुंकणेश्वर. हां कुंकेश्वर मंदिरात जाऊया. चल व्हिडिओ पूर्ण बघा. ही आपली ॲक्च्युली आपली राईड आहे, ती कोकणातली राईड आहे. ठीक आहे, आपण हळूहळू सगळं एक्सप्लोअर करणार आहे. ठीक आहे, नंतर नेक्स्ट कुठे जाणार आहे मी तुम्हाला नेक्स्ट लास्टला सांगेन व्हिडिओच्या एंड. ठीक आहे, चला कनेक्ट राहा. तर आता आपण जाऊया. कुठलं मंदिर आहे रे? कुंकेश्वर मंदिरात जायचं आपल्याला. आता पहिला नाश्ता करूया मग जाऊया आणि भूक खूप लागली आहे. बरोबर, आता पेटपुशामध्ये बघूया. ठीक आहे चला. सुंदर बीच आहे रे. हा आहे. आता आपण निघालो आहे देवगड बीच वरून. आपण चाललो आहे कुंकेश्वर मंदिराकडे. तर त्याच्या रस्त्यामध्ये हा सुंदर बीच लागलेला आहे. दुसरा तोच आहे, देवगडचाच आहे, पण कनेक्ट आहे एकमेकाला. तर बघा काय सुंदर वाटतं, एक नंबर. बघा किती सुंदर आहे. अरे वा 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 वा. हा रस्ता कधी अजून बनणार आहे ते काय मला माहिती नाही आहे. एवढी वर्ष झाले हा रस्ता तशाचा तसाच आहे. बाजूला सुरूचीची झाडं आहेत आणि हा मातीचा रस्ता आहे. आणि खूप म्हणजे हा पॅच फक्त पार करताना एवढा धूळ उडते ना, आणि एवढी दगडं आहेत ना, काय सांगू, काय समजत नाही. एकदा हा रस्ता पार होऊ दे, मग पुढे चांगला रस्ता लागेल. हा आता हे बघा, हे तुम्हाला दिसतंय लेफ्ट साईडला. मला वाटतं हे कदाचित स्वामीचा मठ असावा, आय थिंक सो. एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आणि आपल्या राईट साईडला बीच आहे, तोच देवगड बीच जो आहे तो. असं म्हणजे सगळे बीच एकमेकाला कनेक्टेड आहेत, त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी समुद्रकिनारे पाहायला मिळतात. लेफ्ट साईडला बघा मस्तपैकी डोंगर, हिरवळीचा डोंगर आहे आणि राईट साईडला बीच आहे. हेच ते सौंदर्य कोकणातलं. आपल्याला लोक पाहण्यासाठी हा कोस्टल रोड आपण वापरतो. आणि या कोस्टल रोडला तुम्हाला हेच नजारे दिसणार. एका साईडला समुद्र, एका साईडला डोंगर रांगा आणि सुंदर सुंदर हिरवा हिरवा डोंगर. ठीक आहे, आता आपण आलो आहे कुंकेश्वर मंदिराच्या दिशेकडे. याचं अंतर आहे देवगड बीचपासून, याचं अंतर आहे जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर. तर मी पण फर्स्ट टाईमच चाललो आहे तिथे. ते एक्सप्लोर करूया आणि तिथे ते एक्सप्लोर झाल्यानंतर आपण तिथे आपला व्हिडिओ एंड करूया. चला भेटू कुंकेश्वर मंदिराकडे. एक नंबर व्यू है भाई, एक नंबर. सिंधुदुर्ग किल्ला इथूनच आहे बघ, राईटला.
इथूनच जाऊ आपण सटासट आणि रेस्ट करू तिकडे 1 तास. त्याला उतार बघ, गाडी चढणार कशी. आपली गाडी चढणार ना भाई. हे मंदिर आहे का. फायनली आपण पोहोचलो आहे मंदिरामध्ये. गाडी पार्क कुठे करायची रे. पोहोचलो आहे कुणकेश्वर मंदिराकडे. ठीक आहे, फक्त 15 ते 20 मिनिटाचा रस्ता होता, जवळजवळ 20 किलोमीटर. तर आम्ही पोहोचलो आहे. हे बघा माझ्या मागे आहे कुणकेश्वर मंदिर. श्रावणी तिथे सावलीमध्ये उभी आहे. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. कुणकेश्वर मंदिर देवस्थान. ती बघा श्रावणी चालली आहे ब्लू कलरमध्ये. जाऊया आपण. चला. मंदिराचा प्रवेशद्वार आहे हा. चप्पल काढावी लागेल आपल्याला इकडे. बांधकाम आहे. हे बघा, हे बघा, कमीत आपल्याला उलट. हा प्रवेशद्वार आहे. दिसतोय हा बघा. आत जाऊया आपण आता. आतमध्ये आल्यानंतर एकदम वातावरण एकदम प्रसन्न वाटते काय का. गर्दी आहे, लाईन आहे भरपूर. हे बघा तुम्हाला दिसेल मंदिराचा प्रिमायसेस. इथून आतमध्ये आलो आपण. भरपूर लाईन भरपूर आहे. त्या लाईनीप्रमाणे आपल्याला जावं लागेल. चला, नशीब सावली आहे. बरोबर बीचच्या बाजूलाच आहे. लाईन आहे. आपण लाईन लावूया थोड्या वेळानंतर. हे बघा, हे मंदिर आहे. ठीक आहे, तर आपण इथून आलो. हे मंदिराच्या मागचा भाग आहे. एक राऊंड मारूया आपण मंदिराला. हे चल ग. अच्छा, मी एक काम करतो, ऐक. योगेश्वरी मातेचं मंदिर आहे. पुढे बसलंय. हे बघा, हे बघा, हे बघा, दिसते. आता तिथे बसलंय वरती टेकॉला सावलीत. आपण पण जाऊया. हे नारायण मंदिर आहे. श्री नारायणाचं मंदिर आहे. ठीक आहे. कुणकेश्वर मंदिराचं दर्शन आमचं झालेलं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी तिथे काही शूट करू शकलो नाही. थोडीशी लाईन होती आणि बरोबर समुद्राच्या बाजूलाच आहे आणि खूप छान आहे. हवेशीर एकदम मस्त. एवढ्या गर्दीमध्ये पण. हां, आणि याच्यामध्ये एक्झिट आणि एंट्री दोन्ही वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर आज या ब्लॉगमध्ये आपण काय काय पाहिलं. स्वामी समर्थांचा मठ पाहिला. तिथून गेलो आपण. देवगड बीच बघितला. तिथून आम्ही मस्तपैकी नाश्ता केला. मॅगीचा ते शूट नाही केला आपण. मग तिथून आपण मस्तपैकी बीचच्या मार्गाने कोस्टल रोडने आम्ही आलो आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये. हे सगळं आता एक्सप्लोअर केलेलं आहे आपण आज आणि खूप मजा आली. सगळं आमचा पहिला एक्सपिरियन्स आहे हा. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला, ओम नमः शिवाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.